लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। बेटावद इथं ज्वारीचा चारा जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान। बेटावद येथील एका शेतकऱ्याचा ज्वारीचा चारा लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली असून यामध्ये अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी अभिजित पवार व सुजित पवार यांनी आपला ज्वारीचा चारा गणेश यंत्र सूत गिरणीच्या भिंतीलगत साठवून ठेवला होता। अचानक लागलेल्या आगीत हा चारा पूर्णतः जळून खाक झाला। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। घटनेची माहिती बेटावद येथील तलाठी तानाजी वांझे यांनी तात्काळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिंदखेडा तहसीलदार यांना दिली। तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीनं अग्निशामक बंब घटनास्थळी पाठवण्यात आला। स्थानिकांच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून शासनाकडून तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी होतीये। सदर शेतकरी हे बेटावद येथील माजी सरपंच कैलासवासी अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत। प्रतिनिधी महेश गुजराती। मी अभिजित अनंतराव पवार, राहणार बेटावद, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे। आज रोजी 22 मार्च 2026 रोजी आमच्या शेतात जवळजवळ 1000 ते 1200 पोळे चारा हा अज्ञात कारणामुळे जळून खाक झाला आहे। आमचा क्षेत्राचा गट नंबर आहे 444/2 बेटावद शिवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।